सगळं सोनं कृष्ण परमात्म्याच्या पत्न्यांनी ज्यावेळी नारदाला देव गहाण विकला सत्यभामेनं, सगळ्यांचं सोनं घातलं ताजव्यात, उचलला का हो देव? मग देव पैशानं मिळत नाही एवढं कळवून घ्यावं का नको? का सोनंच गोळा करत बसायचं? किती सोनं गोळा केलं तरी दसऱ्यात सोनं घ्या, सोन्यासारखं राहा म्हणायचं. ते खरं सोनं देते. त्याचं प्रतीक दिलेलं आहे मला. जसं आपण एक समाधान करून घ्यायचं. रुक्मिणी मातेनं तुळशीपत्रावर देव तोलला, त्या तुळशीबरोबर त्याचा भाव केवढा मोठा होता. नुसतं तुळशीच्या पानावर तो उचलला नाही महाराज. भावे तुळशीदळ पाणी जोडा, हात म्हणावे पतीत वेळोवेळा. रुक्मिणी मातेच्या एका भावशुद्ध अंतःकरणानं एका पानानं जर देव तुलत असेल तर पानाच्या वजनापेक्षा कृष्ण हलका आहे असं नाही. भाव किती तिच्यासाठी तिनं ओतला असेल, ही भक्तीची अंतिम भूमिका आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट अशी समजावून घ्यायची, कर्माची बरोबरी देवाबरोबर होत नाही. दान धर्म ही गोष्ट हे योग याग विधी येणेनो हे सिद्ध